नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला तांदळाच्या रव्याचे लाडू दाखवणार आहे कसे बनवायचे ते. इथे मी 1 चमच साजूक तूप घेतलेला आहे. छान मेल्ट होऊन द्यायचे. त्यात आपण रवा टाकणार आहोत, तांदळाचा रवा. तांदळाचा रवा कसा तयार केला तो मागच्या व्हिडिओजमध्ये दाखवलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. 3 दिवस 3 रात्र तांदूळ भिजत ठेवायचं. सकाळ संध्याकाळ त्याचं पाणी बदलून टाकायचं, तांदूळ स्वच्छ धुवून. आणि 4थ्या दिवशी सकाळी थोडेसे वारसवायचे, कपड्यावर, कॉटनच्या कपड्यावरती टाकून थोडेसे सुकवायचे. त्याच्यानंतर मग ते भाजून काढायचे थोडेसे ब्राऊन होईपर्यंत, आणि तांदळातला सगळा पाणी निघेपर्यंत पॅनमध्ये ते भाजून काढायचे तांदूळ. त्याच्यानंतर मग ते थंड करून मिक्सरला लावून त्याचा हा रवा पाडायचा. असा हा रवा आपण तयार करून घेतला आहे. तो आपण आता 1 चमच साजूक तुपामध्ये साधारण भाजून घेऊया, म्हणजे कुठेही कच्चा राहणार नाही. त्यातच आपण काजू, पिस्ता आणि बदामचे बारीक करून घेतलेले आहेत, काप करून घेतलेले आहेत, ते मी त्याच्यामध्ये टाकते. आणि वेलची पावडर पण टाकली आहे त्यात, अर्धा चमच. छान भाजून झालेलं आहे. त्याच्यातच मी हे सुकं खोबरं आहे, 1 वाटी सुकं खोबरं त्याच्यामध्ये मिक्स करते. सुकं खोबरं चांगलं भाजलेलं आहे, त्याच्यामध्ये मिक्स करून घेते. आता हे सारण आपण थंड करून घेणार आहोत. आपलं सारण थंड होते, तांदळाचा रवा भाजून घेतलेला. तोपर्यंत आपण गूळ वितळवून घेऊया. आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं केशर सिरप टाकते, नाहीतर रव्याचे लाडूसारखेच व्हाईट दिसतील. केशर सिरपने जरा फ्लेवर पण छान होईल आणि कलर पण व्यवस्थित होईल, येलो शेडमध्ये. हे गूळ आपण वितळवून घेऊया. मेल्ट करून घ्यायचे. आता मी गॅस बंद करते, कारण की पॅन आहे ते गरम आहे, त्याच्यातच ते मेल्ट होईल व्यवस्थित. आणि हे मेल्ट केलेलं जे गूळ आहे ते आपण ह्या सारणामध्ये मिक्स करून त्याचे लाडू वळवणार आहोत. आता हे साधारण थंड होऊ द्यायचे. आपलं हे तांदळाचं रव्याचं सारण जे आहे, तांदळाच्या रव्याचं सारण ते तर थंड झालेलं आहे. आणि आपण वितळवून घेतलेला जे गूळ आहे साधारण गरम आहे, त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. त्या गुळामध्ये मिक्स करून मस्त पौष्टिक असे लाडू आपण वळवून घेणार आहोत. पॅन अजून गरम आहे थोडा. आपण हे लाडू छान
केशर फ्लेवरमध्ये तयार करून घेऊ. अशा प्रकारे आपण तांदळाच्या रव्याचे लाडू बनवून घेऊया. बघा छान असे मस्त केशरी कलरमध्ये खमंग असे आपण हे सर्व लाडू तयार करून घेऊया. अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर सफेद तीळ आणि खसखस वापरली तरी चालेल, किंवा गुळाऐवजी पिठी साखर वापरली तरी सुद्धा चालेल. हा आपला दुसरा लाडू पण तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊया. याच्यामध्ये आपण थोडेसे अर्धा चम्मच खसखस आणि अर्धा चम्मच सफेद तीळ पण घेते. त्याच्याने अजून चांगला स्वाद येतो, पौष्टिक बनतात. त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूटची पावडर टाकलेलीच आहे. त्यात थोडे खसखस आणि तीळ पण वापरलेलं आहे. आता आपण लाडू बनवून घेऊया. छान आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत. हे लाडू म्हणजेच तांदळाचे लाडू, तांदळाच्या रव्याचे लाडू. हे लाडू आमच्याकडे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. तेच लाडू मी तुम्हाला आता बनवून दाखवलेले आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर हे लाडू आवडले असतील तर त्या रेसिपी खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी हे लाडू सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आहे.